भारत इंग्लंड सेमीफायनलचं तिकीट न मिळाल्याने आमदार संतापले. तिकिटावरून विधान परिषदेत राडा. म्हणाले पोलीस आणि अधिकाऱ्यांना मॅचची तिकीटं पण आमदारांना पास मिळत नाहीत. 2026च्या T20 विश्वचषकातील भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा उपांत्य सामना आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वीच तिकिटांच्या प्रश्नावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या मुद्द्यावर विधान परिषदेतही आमदारांनी संताप व्यक्त करत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कारभारावर टीका केली. सामन्यासाठी तिकिटांची मोठी मागणी असल्यामुळे अनेकांना पास किंवा तिकीट मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली. आमदार सचिन अहिर यांनी परिषदेत हा मुद्दा उपस्थित करत भारत इंग्लंड सामना मुंबईत होतो आहे आणि याचा अभिमान आहे. मात्र पूर्वी शरद पवार BCCIचे अध्यक्ष असताना अधिवेशनाच्या काळात सदस्यांना पास दिले जात. आता मोठ्या कंपन्यांचे लोक स्टेडियममध्ये बसतात पण आमदारांना पास मिळत नाहीत अशी खंत व्यक्त केली. तसेच सनदी अधिकारी आणि पोलिसांना तिकीट मिळतात पण आमदारांना पास मिळत नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. काहींना मस्का लावल्यावरच पास मिळतो असा आरोपही त्यांनी केला आहे. सभापती महोदय, पोलीस अधिकारी असतील किंवा सनद अधिकारी असतील, IAS असतील, कलेक्टर असतील, यांची सोय व्यवस्थित होते पण लोकप्रतिनिधीची होत नाही. सभापती महोदय, आपल्या माध्यमातून सर्व लोकप्रतिनिधींना पण हे सामना बघण्यास देखील या निमित्ताने तिकीट हे उपलब्ध व्हायला पाहिजे. सभापती महोदय, नाही तर अन्यवेळी काय होतो का एवढी मॅचेस होतात आणि आम्ही फक्त टीव्हीवर बघतोय आणि जे नाही आहे ती लोक तिकडे बॉक्समध्ये बसलेले दिसत आहेत. आम्हाला आनंद झाला असता तुमचे आता बंधू अध्यक्षासाठी राहिले असता, आम्हाला मस्का लावता आला असता. हे लोकप्रतिनिधी तर काहीतरी मान राहायला पाहिजे ना. महाराष्ट्र शासनाने केलं पाहिजे ना. ज्यांना बघायला जायचं त्या सर्वांना संधी दिली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.